नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो. आज आपण काय करणार आहोत? सुशिला. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 5 मिरच्या बारीक चिरून घेतलेले आहे, मोहरी, जिरे, कोथिंबीर, मीठ, कढीपत्ता, हळद, डाळे. कोण डाळे म्हणतं, कोण डाळबे म्हणतं. तर आपण हे काय करणार आहे, हे सुशिलासाठी वापरणार आहे. आणि भाजलेले शेंगदाणे आणि मी 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. त्याबरोबर मी काय केलेले, या पातेल्यामध्ये पाव किलो मी चुरमुरे घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो, हे जे आपले चुरमुरे आहेत, ह्या चुरमुरेमध्ये काय करणार आहेत, आपण पाणी घालणार आहे. मी चुरमुरे पूर्ण स्वच्छ आणि नीट करून घेतलेले आहेत. आता हे काय करायचं, पाण्यामध्ये आपलं जे घातलेले आहेत त्या पाण्यामधून आपण हे काढणार आहे. मैत्रिणींनो, पूर्ण पातेलभर आपले चुरमुरे होते. आता पाण्यात घातल्यानंतर ते एकदम कमी झालेले आहेत, म्हणजे पाणी त्या चुरमुऱ्यामध्ये पोचले. आता आपण काय करणार आहे, हे चुरमुरे काय करणार आहे, असं थोडंसं पाणी आपण दाबून प्रेस करून काढणार आहोत. अशा प्रकारे आपले काय झालेले, पूर्ण आपण चुरमुरे पाण्यामध्ये भिजवून पिळून काढलेले. आता आपण काय करणार आहे, ह्याला फोडणी देणार आहे. मैत्रिणी, आपण काय केलेलं आहे, कढई तापायला ठेवलेली. आता या कढईमध्ये काय करणार आहेत, आपण 6 चमचे तेल, 6 चमचे आपण काय केलेले, हे तेल टाकलेलं आहे. हा सुशिला हा कर्नाटक सोलापूरमधला प्रसिद्ध असा पदार्थ आहे. आता आपलं तेल तापलेलं, मी काय करते, अर्धा चमचा जिरे घालते आणि पाव चमचा मोहरी घालते. आता जिरे आणि मोहरी तडतडले की आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहे. मी मग कांदा तुम्हाला सांगण्यासाठी विसरले, तर हे 2 मोठे कांदे पण मी चिरून घेतलेले. आता आपण हे तेलामध्ये हा कांदा टाकलेला आहे. आता कांदा तेलामध्ये परतून घेऊ. आता कांद्यामध्ये मी काय करते, हे आपण जे डाळ घेतले आहेत ना, डाळवे, हे आपण टाकणार आहे. त्याचबरोबर शेंगदाणे पण काय करणार आहेत, आपण या तेलामध्ये टाकणार आहे. एक 2-3 मिनिटं आपण असं याला परतून घेऊया. आपण काय करणार आहे, या तेलामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे. त्याचबरोबर आपण हे जे 5 मिरच्या खुडलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकणार आहेत. कढीपत्त्याचे पानं आणि कोथिंबीर जी घेतलेली होती ना, त्याच्यामध्ये मी निम्मी याच्यामध्ये टाकते. आता याच्यामध्ये आपण जे टोमॅटो चिरलेले ते काय करायचे, अर्धे टोमॅटो असे या तेलामध्ये टाकून घ्यायचे. एक 2 मिनिटं आपण परतून घेऊ. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं. आता 1 चमचाभर काय केलेलं आहे, याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता जर तुम्हाला आवडत असेल तर उगीच थोडीशी एक चिमूटभर अशी थोडी अशी मी काय साखर टाकू शकता याच्यामध्ये, थोडीशी होती. आता आपण काय करणार आहे, हे जे चुरमुरे आपण भिजून ठेवलेले आहेत, पाण्यातून काढून घेतलेले,
हे काय करायचे चुरमुरे आता आपण या कढईमध्ये तेलात घालून घेऊ. टाकलेले आता आपण हे काय करूया पूर्ण मिक्स करूया. काय करूया हे असं 5 मिनिटं थांबूया. तुम्ही मीठ मी याच्यामध्ये 1 चमचा घातला आहे, तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता मीठ. काय करूया याच्यावर झाकण टाकूया आणि 2 मिनिटं आपण वाफ काढून घेऊयाचे. आता आपण काय करणार झाले आपले बऱ्यापैकी त्या सुशिलेला 2 मिनिटात छान अशी वाफ आत धरलेली आहे. छान. आता आपण काय करणार आहे त्याच्यात राहिलेले जे टोमॅटो होते की नाही ते वर छान असे टाकायचे आणि त्याबरोबरच राहिलेली ही कोथिंबीर आपण याच्यावर टाकणार. थोडंसं हलवायचं आणि आपला हा सुशिला तयार आहे. अशा प्रकारे आपला सुंदर असा छान टेस्टीला मस्त असा आपला हा सुशिला तयार झालेला. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा.